आज चैत्र कामाला एकादशी असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो की आज तो विठ्ठलाचा गाभण आहे आणि रुक्मिणी मातेचा गाभण आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला जवळपास 11,000 सूर्यफुलांनी सजवण्यात आल्याचं पाहायला आपल्याला मिळत आहे. त्याचबरोबर सोळकांबे असेल, चारकांबे असेल, अशा मंदिराच्या इतर भागांना देखील शेवंती असेल, गुलाब असेल, अस्टर असेल, सूर्यफूल असेल, अशा वेगवेगळ्या देशी विदेशी फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. आज पहाटे करतो विठ्ठलाची जी नित्यपूजा आहे ते मंदिर समिती सदस्य प्रकाश महाराज जमदार तर दुसरे सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर या यात्रेचा सोहळ्याला करतो सुरुवात होत असते. आपण जर बघितलं तर आज विठ्ठलाचं संपूर्ण मंदिर अशा आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. आज विठ्ठलाच्या दर्शनात जवळपास 4 ते 5 लाख भाविक करतात पंढरपूरमध्ये दाखल झालेली देखील आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब देखील तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर आज चैत्र एकादशीचा सोहळा असल्यामुळे लाखो भाविक करतात पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या यात्रेमुळे तर आजचं जर यात्रेचं वैशिष्ट्य बघितलं तर आज संपूर्ण वारकरी ते करतो उपवास करत असत. मात्र विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला आज मात्र पंचपक्वान्न आणि पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवला जातो. हे या यात्रेचं खरं तर वैशिष्ट्य मानलं जात आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.